मित्रांनो, मी अमोल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टेक्निशियन फॉर महापारेषणची जी अवेटेड भरती आहे, मोस्ट रिसेंट म्हणजे आत्ता जी अपडेट नवीन आलेलं आहे, जे मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यानुसार टेक्निशियन फॉर ह्या कॅटेगरीमध्ये जवळपास 4 ते 5 हजार वॅकन्सी निघणार आहेत आणि हे 101% कन्फर्म आहे. त्यामुळे त्या रिलेटेड जे काही माझ्याकडे माहिती अजून मला मिळालेली आहे किंवा जे काही मी माहिती तुमच्यासाठी घेत असतो, त्यानुसार थोडंसं मला त्याबद्दल एक आज माहिती तुम्हाला द्यायची आहे. आणि प्लस माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जी भरती रखडलेली आहे, म्हणजे जी आपण सध्या फोकसमध्ये आहे, विद्युत सहाय्यक भरती, 2 वर्षापासून म्हणजे 2019 पासून जुलैपासून आपण ज्याची वाट बघतो आहे, तर त्याची जी कोर्टाने तारीख जे देत आहेत, जे आपण बघतो आपण तारखेवर तारीख देत आहे, तर त्यानुसार 14 जुलै म्हणजे कालची डेट यांनी दिलेली होती कोर्टाने. त्यामुळे बरेच जण आशा लागून होते, माझे विद्यार्थी मित्र आशा लागून होते आणि मलासुद्धा एक्सपेक्टेड होतं की थोडंफार काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट येईल कालच्या ह्याच्यामध्ये. परंतु झालं नेहमीप्रमाणे. त्यांनी 14 तारखेला परत 23 तारीख म्हणजे नेक्स्ट पुढच्या आता काही दिवसामध्ये 23 तारीख त्यांनी दिलेली आहे, म्हणजे 9 दिवस नंतर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मला तरी असं वाटतं, या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं मित्रांनो, की 31 तारखेपर्यंत मला असं अपेक्षित आहे की काहीतरी पॉझिटिव्ह याच्यामध्ये घडेल. कारण की आता ज्या हालचाली होत आहेत त्या तीव्र होत आहेत आणि ह्या अशा तीव्र झाल्या, त्याच्यामुळं थोडंफार फोकस केला जाईल या विद्युत सहाय्यकच्या भरतीवर किंवा जे काही रखडलेली भरती आहे त्यावर. तर आपण असं अपेक्षा, कारण मला 23 तारखेवर पण भरोसा नाही, तुम्हाला आधीच सांगतो, मला त्या डेटवर पण भरोसा नाही. हे पुढची तारीख देणारच आहे. त्याच्यामुळे फक्त मला असं वाटतं की 31 जुलैपर्यंत काहीतरी पॉझिटिव्ह होईल असं मला आशा वाटते. तर त्या कालच्या डेटमध्ये काहीच घडलेलं नाही आहे. त्यांनी पुढची डेट दिलेली आहे आणि त्याबद्दल काय ते म्हणजे आता सगळे कंटाळलेले आहेत. म्हणजे आता अक्षरशः लिमिट झालेली आहे. कारण की त्या छोट्या म्हणजे काय कारणं निघतात त्यांना माहिती, आणि परत ते पुढची तारीख देतात तुम्हाला. ठीक आहे. तर आता 23 तारीख दिलेली आहे. आपल्याकडे वाट पाहण्याशिवाय कोणताच पर्याय सध्या उरलेला नाही आहे. त्याच्यामुळे आपण 23 तारखेपर्यंत वाट बघू. आणि पण मला तरी असं वाटते की ते आणखी पुढची तारीख देतील, पण तरी 31 तारखेपर्यंत मला अपेक्षित आहे की काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय येईल. ठीक. तर नंतरचं आपलं अपडेट किंवा मुद्दा किंवा माहिती जी मी तुम्हाला देतो मित्रांनो, तो आहे टेक्निशियन फॉर महापारेषण. याबद्दल जे काही माहिती मला एक 2-4 दिवसामध्ये लास्ट 2-4 दिवसामध्ये मिळालेली आहे, त्यानुसार मला जे अपडेट किंवा आपण म्हणून सर्क्युलर जे तुम्हाला बोललो होतो ते मला माझ्या हाती लागलेलं आहे 2-3 दिवसाआधी. ते तुमच्यासाठी तुम्हाला माहिती देण्यासाठी मी हे कलेक्ट करतो. त्यानुसार जे टेक्निशियन आणि ऑपरेटर जे काही मर्ज झालेलं आहे याच्यामध्ये स्टाफ सेटअपमध्ये, त्याचं पूर्ण सर्क्युलर 30 पानांचं सर्क्युलर माझ्याकडे आहे सध्या. मी त्याचं पूर्ण स्टडी केलेलं आहे, ते पूर्ण वाचन केलेलं आहे तुमच्यासाठी, तुमच्या माहितीसाठी. आणि त्या रिलेटेड जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे तिथे जे स्टाफ सेटअपनंतर जे काही पोस्ट ते आता काढणार आहे, कारण ते मी तुम्हाला डिटेल आता सांगतो आहे, ते परत त्याच्यावर स्क्रीनशॉट घेऊन वगैरे. तर त्याबद्दल आहे. आणि दुसरं असं की जे आता एक्झाम पॅटर्न आहे त्याबद्दल थोडं मला इथं सांगावंसं वाटतं. की एक्झाम पॅटर्नमध्ये कसं आहे मित्रांनो, की हे जे एक्झाम पॅटर्न आहेत, पहिले तर तुम्हाला ॲड येईल. ॲड जेव्हा येईल तेव्हा ती महाट्रान्सकोरच्या ऑफिशियल साईटवर येईल किंवा बाकीचे पण यूट्यूब चॅनल किंवा इतर ठिकाणी तुम्हाला माहिती मिळून जाईल. पण तुम्हाला जर ॲक्च्युअल माहिती हवी असेल तर तुम्हाला ती साईटवरच मिळेल. ती तुम्हाला मी पण स्वतः त्याचा व्हिडिओ घेणार आहे, पूर्ण टोटल डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहे, जशी ॲड येईल तशी. आणि त्यानुसार सगळ्यात जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगतो. की बऱ्याच मित्रांचे मला प्रश्न आहेत, विद्यार्थी मित्रांचे, की सर वायरमन ट्रेड का घेतल्या जात नाही. ठीक आहे, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं इलेक्ट्रिशियन अलाऊ आहे ते तर आपण बघतोच आहोत. आणि वायरमन का घेतल्या जात नाही त्याच्याबद्दल मला काही अपडेट मिळालेले आहे, ते तुम्हाला आता देतो मी. की कारण कसं आहे की वायरमन ट्रेडचं जे आहे ते 8 स्टँडर्डच्या बेसवर आहे असं आहे. आणि दुसरं असं आहे की त्याचं जे सिलेबस आहे ते तुम्हाला याच्यापेक्षा इलेक्ट्रिशियनपेक्षा थोडंसं लो आहे. म्हणजे इलेक्ट्रिशियनचं सिलेबस हे वास्ट राहतं आणि वायरमनचं जे सिलेबस आहे ते वायरिंग रिलेटेड राहतं. त्याच्यामुळे त्यांनी तिथे ते वायरमनचं आतापर्यंत घेतलेलं नाही आहे. परंतु या नेक्स्ट ॲडमध्ये ते घेतील की नाही घेतील याबद्दल सांगणं थोडंसं कठीण आहे. पण मला तरी शक्यता खूप कमी वाटते. ते वायरमनला अलाऊ करणार नाही, त्या ट्रेडला अलाऊ करणार नाही, इलेक्ट्रिशियनला अलाउड करतील. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मला प्रश्न होते, तर माझं स्पष्ट मत असं आहे की ते घेणार नाही. म्हणजे जे काही आतापर्यंतचा सिनॅरिओ होता त्यानुसार ते घेणार नाही आहे. फक्त इलेक्ट्रिशियन 10+ इलेक्ट्रिशियन असं अलाउड करणार आहे. ठीक आहे. तर हे एक अपडेट आहे. आणि दुसरं असं की सॅलरी स्केल जे आहे ते तुम्हाला आता मी याच्यामध्ये सांगेलच. तुम्हाला जे काही स्टाफ सेटअप झालेलं आहे त्यानुसार सॅलरी स्केल तुम्हाला मी सगळे सांगेलच त्याच्यामध्ये. आणि एक्झामचं जे पॅटर्न आहे तुम्हाला सांगतो. एक्झामचं जे पॅटर्न आहे ते आहे तुमचं जे ट्रेड आहे, म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेडची पूर्ण 50 क्वेश्चन्स येतील. त्यामध्ये नियर अबाउट
110 मार्काचे 50 क्वेश्चन्स राहतील ते. त्यानंतर ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी लँग्वेज म्हणजे नियर अबाउट GEचं जे सिलेबस असतं त्यानुसार राहील. फक्त हे थोडंसं आपलं जे ITI बेसवरचं राहील त्यानुसारच त्याचे क्वेश्चन्स राहतील, त्याचं स्टँडर्ड राहील. ठीक आहे. परंतु दिवसांदिवस हे पॅटर्न टफ होत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे टेक्निकलचं. ते मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट करत राहील, कारण की आपला मुद्दा हाच आहे की सिलेक्शन होणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे कसं आहे की त्याबद्दल मी अपडेट देत राहील तुम्हाला. पण हे बेसिक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. काही विद्यार्थी मित्रांना माहिती असेल, काही विद्यार्थी मित्रांना माहिती नसेल. त्यामुळे मला असं वाटलं की यावर ॲटलिस्ट तुम्हाला एक ब्रीफली एक थोडंफार तरी नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं इलेक्ट्रिशियन म्हणजे जे काही तुम्हाला मी बुक्स लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते रेफर करा. आणखी काही ॲडिशनल असतील तर मी परत तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि प्लस ॲप्टिट्यूड, रिझनिंग त्यासाठी RS अग्रवालचं एक बुक आहे आणि एक आपल्या MPSC लेवलचं जे बुक असतं स्टेट लेवलचं ते पण तुम्ही यूज करू शकता. त्याचे ऑथर मी तुम्हाला आणखी सांगेल कन्फर्म, कारण की काही ऑथर्स आहेत परंतु तुम्हाला RS अग्रवाल हे बेस्ट राहतं. आणि तिसरं मराठी लँग्वेज. ठीक आहे. मराठी लँग्वेज तर तुमचं याच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला. MPSCचं कोणतंही बुक तुम्ही मराठी लँग्वेजसाठी वापरू शकता. ठीक आहे. हे तर तुमच्या अभ्यासाची तयारीचं झालं. तर आपण बघू आता इथे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडमध्ये एक ऑर्डर आहे HRची ऑर्डर, ऑफिस ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये बघा सब्जेक्ट हा आहे की रिस्ट्रक्चरिंग ऑफ मॅनपॉवर ऑफ MSCTCL. ठीक आहे. म्हणजे MSCTCLमध्ये जे काही स्टाफ सेटअप झालेला आहे किंवा त्याबद्दल जे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप जे आहे ऑर्डर आहे त्याच्यानुसार इथे सगळी माहिती यांनी दिलेली आहे. 30 पेजचं हे आहे मित्रांनो, सर्क्युलर म्हणा किंवा ऑर्डर म्हणा. 30 पेजचं आहे, 1 to 30 पेज. तर याच्यामध्ये मी सगळे पॉईंट काही तुम्हाला ते घेऊ शकत नाही, परंतु आपल्या जे कामाचे आहेत म्हणजे टेक्निशियन 4च्या ज्या कामाचे आहे किंवा जे काही ऑर्डर आता आपलं ॲड निघणार आहे टेक्निशियन 4ची किंवा एक्सपेक्टेड AEची किंवा असिस्टंट इंजिनियरची त्या रिलेटेड जे आहे तर त्याच्यामध्ये बरेच पॉईंट याच्यामध्ये आहे. कुठे कुठे काय काय त्यांनी हे केलेलं आहे, स्ट्रक्चरिंग केलेलं आहे त्या पोस्टबद्दल. परंतु इथे मी काय तुम्हाला इतकं सगळं इथे सांगू शकत नाही, कारण 30 पेजचा आहे, व्हिडिओ पण खूप मोठा होईल. परंतु बघा इथे आता मी तुम्हाला एक इथे सगळं दिलेलं आहे. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज दिलेलं आहे. म्हणजे डिपार्टमेंट इन द सेन्स की सेक्शन जे असतात याच्यामध्ये MSCTCLमध्ये त्या सेक्शन वाईज इथे पूर्ण त्यांनी दिलेलं आहे. आणि इथे प्रत्येक याचं तर तुम्हाला मी हे बघा 30 पेज. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला मी एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे त्या सर्क्युलरमधला किंवा त्या ऑर्डरमधला. आणि जे आपल्या कामाचं आहे म्हणजे टेक्निशियन 4 रिलेटेड जे काही आहे त्याबद्दल मी तुम्हाला इथे थोडंसं डिटेलमध्ये इथे सांगतो की बघा इथे मी झूम करतो आहे, वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर तंत्रज्ञ व यंत्रचालक संवर्ग यांची पदनामावली, पदस्तर, वेतन श्रेणी व सेवा ज्येष्ठता. ठीक आहे. याच्याबद्दल यांनी थोडी माहिती दिली याच्यामध्ये. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय तर बघा सुरुवातीला त्यांनी जे 2 ऑप्शन हे दिलेले आहे त्याच्यामध्ये बघा तंत्रज्ञ संवर्ग आणि यंत्रचालक संवर्ग आहे. म्हणजे हे जे आहे हे पूर्वीचे संवर्ग आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये नंतर त्यांनी 3rd कॉलममध्ये असं दिलेलं आहे की संवर्ग एकत्रीकरणानंतरचा संवर्ग. ठीक आहे. म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचा जो आहे तो शेवटचा कॉलम आहे. पहिले 2 कॉलम आधीचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले सांगतो. तर सुरुवातीला आपण बघा तंत्रज्ञ श्रेणी 4 म्हणजे टेक्निशियन 4, नंतर टेक्निशियन 3, टेक्निशियन 2, टेक्निशियन 1 आणि त्यानंतर प्रमुख कार्यदर्शी म्हणजे हेड फोरमन ह्या अशा पोस्ट होत्या पूर्ण टेक्निशियनच्या. आणि इथे बघा यंत्रचालकमध्ये ऑपरेटरमध्ये सहाय्यक असिस्टंट ऑपरेटर, ऑपरेटर सर्कल वाईज म्हणजे यंत्रचालक आणि वरिष्ठ यंत्रचालक म्हणजे सिनियर ऑपरेटर ही पोस्ट होती. तर यंत्रचालक संवर्गामध्ये ह्या 3 पोस्ट होत्या. आता त्यांनी हे काय केलं आहे की ते आपण झूम करून बघू मित्रांनो. संवर्ग यंत्र एकत्रीकरणानंतरचा संवर्ग पारेषण प्रणाली सांगू. इथून आपण बॉटममधून बघू. बॉटममध्ये काय दिलं त्यांनी सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य म्हणजे जनरल. ठीक आहे. तर मित्रांनो आता बघा टेक्निशियन 4चं जे आपण बघतोय ना, तर आता जी ॲड येईल ती सहाय्यक तंत्रज्ञ या नावाने येईल म्हणजे असिस्टंट टेक्निशियन जनरल. आणि त्याची पे स्केल बघा 25,880 आणि पर इयर जे इन्क्रीमेंट होतं ते 505 आहे. ते पर इयर इन्क्रीमेंट होतं ज्या दिवशी तुम्ही जॉईन करता. ठीक आहे. ज्या दिवशी तुम्ही जॉईन करता कंपनीमध्ये त्या तो डेट खूप महत्त्वाची असते. त्यानंतर नेक्स्ट इयरला त्याच डेटला तुमचं इन्क्रीमेंट होते. ते असेल तुमचं बेसिकमध्ये 505 रुपये. ठीक आहे. तर हे पूर्ण स्केल असते खाली इथे दिलेली आहे. तर 25,880 तुमचं स्टार्टिंग सॅलरी राहील. त्याच्यामध्ये सहाय्यक तंत्रज्ञामध्ये जी काय आता ॲड येईल त्याच्यामध्ये 4-5 हजार ज्या वॅकन्सी येत आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर ऑन प्रमोशन तुम्ही जाता तंत्रज्ञ 2मध्ये म्हणजे टेक्निशियन 2, नंतर टेक्निशियन 1 तंत्रज्ञ 1मध्ये, त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ सिनियर टेक्निशियन आणि त्याच्यानंतर उपमुख्य तंत्रज्ञ आणि मुख्य तंत्रज्ञ चीफ टेक्निशियन. ठीक आहे. हे जे आहे त्या पूर्ण पोस्ट आहे. त्याच्यानुसार इथे बघा
पे स्केल दिलेला आहे प्रत्येकाचं, तुम्ही इथे बघू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी जे सांगितलं होतं की जे सीनियर टेक्निशियन किंवा सीनियर ऑपरेटरची जी पोस्ट आहे त्यासाठी ते डिप्लोमा अलाउ करू शकतात. अजून काही हे कन्फर्म नाही आहे, परंतु काही अपडेटनुसार हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. त्यानुसार जर ते म्हणजे ही जी आपण इथे बघतो आहे उपमुख्य तंत्रज्ञ, म्हणजे हे नियर अबाउट ऑपरेटरची पोस्ट राहील पुढच्या याच्यामध्ये, कारण हे आत्ताच सेटअप झाला त्यामुळे आता सगळं सांगणं कन्फर्म नाही आहे सगळ्या गोष्टी. कारण आपण जर पे स्केलनुसार बघितलं तर बघा 29,935 सहाय्यक यंत्रचालक, ठीक आहे, याचं जे पे स्केल आहे ते इथे आहे 19,935 म्हणजे तंत्रज्ञ एक, इथून तुमचं ऑपरेटरची पोस्ट सुरू होते. ठीक आहे, तर याच्यामध्ये जी पोस्ट आहे 37,330ची म्हणजे उपमुख्य तंत्रज्ञ हे जे आहे तर इथे तुम्हाला डिप्लोमा अलाउड करू शकतात. ठीक आहे, अलाउड करू शकतात. एक तर ते प्रमोशनमध्ये यांना प्रमोशनच देतीलच ITI होल्डरला, किंवा इथून जे काही आहे सहाय्यक तंत्रज्ञ 2, तंत्रज्ञ 2, तंत्रज्ञ 1, वरिष्ठ तंत्रज्ञ, नंतर उपमुख्य तंत्रज्ञ. पण इथे डायरेक्टली त्यांना जर भरती घ्यायची असेल उपमुख्य तंत्रज्ञाची तर ते डिप्लोमा होल्डरला अलाउ करू शकतात. अजून ते कन्फर्म नाही, ॲड आल्यावर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, कारण त्याचं पे स्केल आणि JEEचं पे स्केल सेम आहे. आणि त्यानंतर आहे चीफ टेक्निशियन. तर हे मित्रांनो हे तुम्हाला इथे डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये त्याच्यानुसार आता अपेक्षित आहे याच्यानुसार साप सेटअपनुसार की आता ज्या ॲड निघेल किंवा महापारेषणची जी टेक्निशियन 4ची ॲड निघेल त्याच्यामध्ये ते असिस्टंट टेक्निशियन जनरल अशी ही पोस्ट निघणार आहे. आणि हे डिव्हिजन वाईज असते, इथे सगळं दिलेलं आहे त्यांनी, आणि याची पे स्केल ही राहील. ठीक आहे, तर आशा करतो की इथे तुमच्या बरंच काही लक्षात आलं असेल. आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला वायरमन रिलेटेड मी अपडेट दिलेलीच आहे, तर त्याची शक्यता फार कमी वाटते, परंतु या ॲडमध्ये त्यांनी इन्क्लूड केलं तर करू शकतात ते. आणि त्यामुळे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की सहाय्यक तंत्रज्ञ असिस्टंट टेक्निशियन जनरलचे जे पे स्केल आहे ते 25,880 आहे. त्याच्यामध्ये DA नंतर HRA आणि अलाउन्सेस ॲड होऊन ते माझ्या मते 35च्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला इथे मी डिटेल्स दिलेले आहे मित्रांनो. आणि त्याच्यानुसार तुम्ही आता अभ्यासाला लागा, कारण की मोस्ट अवेटेड म्हणण्यापेक्षा कसं की मोस्ट एक्सपेक्टेड म्हणजे सगळ्यात आधी जे भरती निघेल ती याचीच निघण्याची शक्यता आहे, टेक्निशियन 4 महापारेषणची. ठीक आहे, बाकी सगळं जे आहे जसं महावितरणमध्ये आता 1-2 दिवसाआधी परत अपडेट आलेली आहे, रोजच्या आता अपडेट काही ना काही निघत आहे. त्याच्यामध्ये असं आहे की महावितरणमध्ये पण पदांची खूप गरज आहे, बरंच वॅकंट आहे. त्याच्यामुळे तिथे जे पेंडिंग भरती आहे ती आधी क्लिअर होणे आवश्यक आहे. ती क्लिअर झाली की त्यानुसारच पुढच्या वॅकन्सी निघण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये JEEचे चान्सेस आणखी ठिकाणी कुठेच नाही आहे, जसं महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये JEEचे चान्सेस खूप कमी आहे, परंतु वितरणमध्ये JEEचे चान्सेस भरपूर आहेत. जास्त जागा त्याच्याच निघतील, फक्त ज्या पेंडिंग आहेत त्या क्लिअर झाल्यानंतरच हे सगळं पिक्चर आपल्याला क्लिअर होईल. ठीक आहे, आणि बाकी असिस्टंट इंजिनियरच्या जर आपण विचार केला तर असिस्टंट इंजिनियरमध्ये महापारेषणमध्ये शक्यता आहे, परंतु त्यांनी जो काही इश्यू दिलेला आहे थोडाफार आता त्याच्यामध्ये थोडंसं कन्फर्मेशन सध्या देणं कठीण आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, परंतु कसं आहे की AEचे अपडेट्स अजून मिळालेले नाही. इवन ह्या सर्क्युलरमध्ये सुद्धा त्यांनी AEबद्दल काही अपडेट दिलेलं नाही आहे. फक्त याच्यामध्ये त्यांनी जे काही स्टाफ सेटअप आहे त्याबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर AEबद्दल काही कन्फर्मेशन आलं तर मी तुम्हाला आणखी अपडेट वरच्यावर देतच राहतो आणि देत राहील. ठीक आहे, आपण बघितलं मित्रांनो टेक्निशियन 4 किंवा महापारेषणची जी वॅकन्सी निघणार आहे त्याबद्दल आपण थोडंफार एक शॉर्टमध्ये आपण इथे घेतलेलं आहे. यामध्ये मी वारंवार तुम्हाला अपडेट देत राहील. आणखी काही माहिती याच्यामध्ये मला देता आली तर मी प्रयत्न करतो आणि तुमच्यासाठी माहिती घेऊन येतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला तुमच्यासाठी असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सबस्क्राईब करून बेल आयकन पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.